Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हजरत जानुल्ला शाह बाबांचा 352व्या उरूस निमित्त जालना लोकसभेचे संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार? वंचित बहुजन आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र महाविकास आघाडीकडून त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. काय सांगणार? महाविकास आघाडीचा उमेदवार लवकरच आमचे तिन्ही पक्ष जाहीर करतील. सर्वप्रथम सीट शेअरिंगमध्ये जालना लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे आणि काँग्रेस पक्षाची हायकमांड जवळजवळ 3 टप्प्याच्या निवडणुकीचे उमेदवार त्यांनी क्लिअर केले. 4था आणि 5वा टप्पा बाकी आहे. ते उद्या परवा 2-3 दिवसात निश्चितपणाने उमेदवार जाहीर होईल. उमेदवारी जाहीर होणारच आहे आणि उमेदवारी कोणाची जाहीर जरी झाली तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो. सर, 2024चा एक संभाव्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा आपला एक नाव चर्चेमध्ये आहे. काय सांगणार? मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. माझ्यासोबत आमच्या पक्षातल्या बाकीच्याही लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. आम्ही आमच्यामध्ये ठरवलं आहे ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याची जोरदार काम करून त्याला निवडून आणायचं आहे. 2009 साली आपली आणि रावसाहेब दानवे यांची लढत झाली होती, मात्र त्यात आपला पराभव झाला होता. पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीत जालन्याकरांना लोकसभा निवडणुकीसाठी तुमच्या 2009ला मी आघाडीमध्ये निवडणूक लढलो होतो. यावेळेला महाविकास आघाडी, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण आहे. 100% जिंकून येऊ. सर, आपला नेमका अजेंडा काय असणार आहे आणि काय ध्येय धोरण ठेवून आपण पुढे जाणार आहेत? कारण रावसाहेब दानवे हे विकासाचा मुद्दा घेऊन लोकसभेला सामोरे जात आहेत. ते विकासाचा मुद्दा घेऊन जातात का धार्मिक ज्या एकमेकाच्या धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा अजेंडा घेऊन जातात, याच्याबद्दल खऱ्या अर्थाने जनतेला आता कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे याची काळजी करायचं कारण राहिलं नाही की ते काय अजेंडा घेऊन येत आहे. मात्र काँग्रेसचा अजेंडा हा 2 गोष्टीवर अवलंबून आहे. एक, सर्व धर्म समभावाची आयडियॉलॉजी आहे आणि दुसरं विकासाचा अजेंडा आहे. त्याच्यामुळं आम्ही आत्तापर्यंत जे काय काम 60 वर्षामध्ये काँग्रेसने केलं ते विकासावरच आधारित लोकांना मतं मागितली. त्यांनी कधी जातपात धर्मावर मतं मागितलीच नाही. मात्र जर आपण इतिहास पाहिला तर काँग्रेसला 5 निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करावा लागला आणि दानवेंना 6व्यांदा तर उमेदवारी जाहीर झालेली आहे. 6व्यांदा ते जिल्ह्याचे खासदार म्हणून कामाला लागलेले आहेत. कधी प्रभू रामचंद्रालाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. त्याच्यामुळे आता आमचा वनवास संपलेला आहे, काळजी करू नका. सर, यंदाची लीड कशी असणार आपली? यंदाची लीड प्रचंड राहील. मी आकड्यात बोलणं उचित नाही, परंतु 2 लाखाच्या पुढे आम्ही निवडून येऊ. मात्र काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी शिवसेना उभाटा गट देखील आग्रही होता. त्यांनी देखील वरिष्ठांकडे तशी मागणी केली होती की काँग्रेसला 5ही वेळेस पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे यंदाची सीट आमच्याकडे सुटावी. नाही, जालन्याची सीट शिवसेनेने मागितली होती, राष्ट्रवादीने मागितली होती, परंतु सीट शेअरिंगमध्ये तिन्ही पक्षाचे नेते बसल्यानंतर राज्याच्या 48 मतदारसंघावर जेव्हा चर्चा होते त्यावेळेला सीट शेअरिंग होत असतं आणि त्याप्रमाणे ती जागा जातात. जशी संभाजीनगरची जागा शिवसेनेने मागितली होती, काँग्रेसने पण मागितली होती, ती जागा शिवसेनेला सोडली. जालन्याची जागा काँग्रेसला सुटली. सर, दानवेंविरुद्ध दंड थोपटण्यासाठी आपण सज्ज झालेत? 100% आम्ही दानवेच्या विरोधात नाही, तर तो भारतीय जनता पक्ष, दानवे, महायुती सगळ्यांच्या विरोधामध्ये दंड ठोकतून तयार आहोत. काळजी करायचं कारण नाही. पाहायला गेलं तर गेल्या 3-4 दिवसामध्ये जालन्यामध्ये आपले चक्रा वाढलेले आहेत. आपण लोकांमध्ये जात आहात, त्यांना भेटीगाठी घेत आहेत. लोकसभेचं समीकरणला म्हणता येईल आपलं? हो, निश्चितच. निवडणुका लागल्या आणि आम्ही लोकांच्यापर्यंत जायला लागलो. स्वाभाविकच आहे की त्यांनी जावं आम्ही जाऊ नये असं काही नाही. एकदा निवडणुका लागल्या तर आम्ही सर्व समाज बांधवांना भेटीगाठीला गेलंच पाहिजे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जालन्याचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत आणि यांच्या नावाची जालन्यात सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीने त्यांचा अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. मात्र लवकरच जागा वाटप फायनल होईल आणि उमेदवारी निश्चित लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केला आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.